हो काय उन्हाळा शे हो काय गरम आहे ना हो माय माय हो काय गरम आहे ना इथलं ऊन पड ना हो माय इथलं मर म्हणे ऊन पडायला ग मर म्हणे गरमच पाहुणं रावळ ऊन आता पार शिजे जाय आटे इथलं गरम आहे ना काय रे काय कर राहणार नाचे राहणूत नाचतस का अय व्यवस्थित बोल ना हा माणूस जरासं कामावरून जायव ना जरासं व्यवस्थित चावळवा हा का उंडळ का चावळवा नाही आमले का नाही थंडी वाजस थंडी काय थंडी वाजस झोपी घ्या ना ऊन ताना का आडी बसेल का झोप बी लागले पाहिजे ना का बरं लागणार नाही झोपी घ्यावा ना हा इथलं ऊन लागी राय ना आणि त्या पत्रास गरमा पार शिजी जास माणूस शिलाप टाका लावा ऐके नाहीत काही नाही हा शिलाप टाका राहतात किती मस्त गार झोप लागती पत्र टाकी की दात असं गरमच मर म्हणे हा मग तशा पैसा बी लागतस ना काय फुकट येस का हा बाप्पा मी काय म्हणस इथलं गरम होई राय ना गोलटा येईल पा मागाडतानी अण्णा पैसा होते ते घे नाही का कामले जावानं दुख तुले कामले जात नाही काही नाही आयतं बशीन खास हो सवला पोऱ्या कामले जातस आणि गरमा बशीन ऑर्डर करस तुम्ही सांग ना म्हणजे मूर्खपणाशी होय मी काय म्हणस हा तू उठ का अजून काय म्हणस अहो मी काय म्हणस मोठ्याला लोक सांगतात कसे मस्तपैकी एसी रास नाही का तसे आपला बी घरात पाहिजे एसी की टाकतं नाही ते एखादा अहो तुला जिबले काय हाडूक बिडूक शे काय नाही हा मागला वर्ष सांग कूलर की टाका तुला रात मध्ये कूलर घेवाय ग आणि यंदा ते खराब होई गे सुधरावाले जावा तर काय दर ते पैसाच घाले रावा ना का तुम्ही ते कूलर बी तसे जाणं होतं ना मग स्वस्तामधलं पैसा त्यामुळे ते खराब गे हा स्वतः जेल होती ना अजून पुढारी बाई कूलर घ्या हाईस घ्या तेच घ्या नाही का स्वतः जेवढी बारीकी करे तर ते मग कूलर खराब नाही निघणार हा उकावा होय मी काय म्हणस गीस टाका एखादा एसी लय ना पैसा लय ना मग एखादा ट्रॅक्टर आला त्याने कांदानं तेच बाकी राह जायचे तुला म्हण इकीन फुकी मोकळी जाऊन बाशी अहो काय म्हणणे नाही त्याच्याने लाज वाटू देवा थोडीफार एक शब्द ना कशा ऐकी घेते नाहीत हा कवते सांगितलं एसी की टाका नको हा जीव करता नाही मग कसा करता एवढी काही बारीक आहे काही ना काहीच राहणार नाही एवढी बारीक आहे काहीच भावात पडणार नाही हा जीव करता नाही मग कसा करता चांगला करोडपती गण कमाडी घेतस जीवले रुपयाना खात नाहीत मग आता सावरा एक दिवस काय जागावर राहायचा सर्व हाय पाय सध्या काय पैसा नाही शेतच काय कट करू नको तू पैसा नाही शेत म्हणजे गण पैसा शेतस काढा ना बँकानं जरासं कुलूप बिलूप फालावा ना जरासं हा काय बँकात घुसाडा काय करायचे ते बँकात घुसाडी हा आटे पार माणूस शिजाच गरमा बशी मग ते कूलर काय पेकी द्यावा ना का कोण म्हण राह ना पेक आले ते मस्तपैकी सुधराई घ्या मस्तपैकी डोरासा गोठा मस्त त्याचे बी आवा लागू द्या जराशी हो त्याचे बी जीवशे जरासा तू शांत बस रे देडसा ना शांत बस ना तू कथा मदार तबर करा ना बाबा घ्या वाना एसी वाना हवं तुले जरासा दम बिर्याव काही शेका नाही हा माणूस वन नाही पाणीला विचारा नाही काही विचारा नाही आणि लाई दिदी कटकट हा ना तो का पळी चालला काही शिवाला म्हणजे तुम्ही एसी गिरात मग आता घेणंच पडे ना मॅडम ना आदेश शे वा मग पटकन घ्या वा काय बाई शे बो पाणीला विचारणी जेवणला विचारणी हा एसी घ्या दशा आटे पार म्हणा मग घर ना मागे पैसा जाड बिडशी हालाय तिथं येतील पडी वा पटकन जा एसी घ्या वा ना चाल बो सोन्या चाल चला 1 hour later. वेलकम सर मधार या पटकन बोला सर चहा पाणी कोल्ड्रिंक काहीतरी मागवू का थंड काहीतरी मागा ना मस्तपैकी बदाम शेक मागाड 2 बर सर तुम्ही ऑर्डर आम्ही घ्यायचे पण तुम्ही आता आमले एसी ऑर्डर द्या म्हणजे कशी शे तुम्ही ऑर्डर फिक्स झाली लगेच बदाम शेकी तू बयान हुशारच्यास बर रे बरोबर करस तू मागल्यास कूलर रे नाडाई गिद यावेळेस एसी घेवाले वरून अजून सांगे ना वरून तुम्ही पहिले एसीने ऑर्डर द्या मग वरून मस्तपैकी तुम्ही बदाम शेक पेवाडसू तू शना बरोबर एसी माच बरोबर काहीतरी लोचा पाचा करी घेशी तुनाकडून काय कधी खावाणार नाही तू नाही सर तसे काहीच नाही अजिबात नाही तसे काही बोला सर काय देऊ 2 कोल्ड्रिंक आणि 1 बदाम शेक लय ना
अहो सर आम्ही तेवढी ऑथॉरिटी नाही शे. पहिले तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या, मग आम्ही काहीतरी मागणार सुद्धा आमच्याकडून. पहिले आम्ही ऑर्डर भेटणे तो आम्ही पुढलं काम करता येईल ना. अशा ॲडव्हान्स काम काय करता येईल. आम्ही तुम्ही बदाम शेक कोल्ड्रिंक आणली तर तुम्ही पिन नाही घ्यात, मग ते तसे राहस तसे जवळ नाही, मग तो आम्हाला लॉस बी जात ना. हा उकाव आई बाबू अशा एसी दका ना ते लावला की पीठ डायरेक्ट गोदडी घेतली पाहिजे. मग आपल्याकडे भेटी जाते ना, तशा बी इशी आपल्याकडे. तुम्ही दकाडच ना, तुम्ही पा बघते कोणता पसंत करा ना तुमले. मग कशा कशा शेती एसी तुनाकडे. अच्छी अच्छी नाही रे एसी एसी. अहो सर जराशी शिंका ही राहते सीसी लायच्यात ना. हा बरोबर शे बर रे. ए बो यार तू दका ना एसी दका ना पटकन. तेव्हा सर अहो एक नंबर हा सर्वात एक नंबर हा मोठा एसी शे. ते दिशी रे ना आमले मोठा एक नंबर ना एसी शे बाशे. तर त्याने काय खासियत वजन कितलं बिल लागे काय लागे ते काय सांगशी का नाही. अहो सर तुम्ही 2 मिनिटं शांतता घ्या. तुम्ही फक्त सांगितले ना हा एसी याबद्दल सांगायच मी असे. तुम्ही पहिले सुरू घ्या, मला काय बोलायला चान्सेस दिला नाही. तेव्हा हा एक एसी शी तो कमीत कमी त्या एसी उंची 4.5 फूट. हा एसी शे ना सर. तुम्ही घरात लावल्यावर तुम्ही डायरेक्ट घरातून बाहेर निघा जाशात. अय कथा घरातून काढ राहणार नको आवीशी नको देऊ. लावल्यावरच घरातून बाहेर पोई जाशात म्हणे. नको दुसरा आता काढ. अहो सर मी तसे नाही सांगितले तू. अहो जर तुम्ही गरम एसी लावा ना पुरं गार झाड्या थंडी वाजायला लागे जाई. तुम्ही बाहेर पोई जाशात असे सांगितले तुम्ही. नको गडा एवढा थंड हवी काय करणार अशी. दुसरा दकाड चांगला. तर सर हाऊ अशा एक नंबर एसी शी एकदम ब्रँडेड आणि एकदम A1 क्वालिटी एसी शी सर. हाऊ एसी अशी खासियत छे जर तुम्ही घर माझा लावा ना अख्खं घर थंड कर टाकस. ए फक्त थंडच करस का दुसरं काही नाही का. हा सर ते सांगितलं नव्हतं तसं तुम्ही बोलू उठणार. कंपनीने अशी या एसी अशी खासियत बाळायची की थंड करण्याबरोबरच अजून यांना एक फीचर ऍड करायचे सर. तर सर कंपनीने एक एअर कंडेन्सर नावाने एक फीचर ऍड करायचे सर. त्याने अशी एक खासियत छे जर तुम्हाला घरमा गुरमट वास येते असे दाबायला वाटत म्हणजे असे घरमा काही असे एकदम स्मेल येत नशी एकदम म्हणजे असं एकदम ताजे तवाना वाटायला पाहिजे. तर त्यामुळे कंपनीने एक फीचर ऍड करायचे सर. त्या ते एअर कंडेन्सरने अशी एक खासियत सर त्याने एक्स्ट्रा बटन द्यायची रिमोटली. ते बटन तुम्ही दाबब आखा घरमा फुल असणार सुगंध एकदम म्हणजे असा एकदम खतरनाक वास फैलणार असे सर. अशा सुगंधित वास ना सर. तुम्ही डाव एसी घे टाकशात. प्राइस कितली शे त्याने आली. सर त्याची प्राइस एकदम कमी शे पण प्राइस आहे की सर तुम्ही डायरेक्ट पैसे जाशात. तर सर याने किंमत 49,999 रुपया फक्त. काय 49,000. अरे तेवढा ना तर आमना ट्रॅक्टर बी जात नाही. तू 49,000 न कत चावळी राह ना. अहो सर मग कंपनीने त्यांना एक फीचर ऍड करायचे ना त्यामध्ये एसी इंद्राची किंमत जास्त अशी. तिकडे शेल काढतो एअर कंडिशनर खुंडेसनर. नको तू दुसरा दकाड काही सुद्धा दिसत नाही. कथा वास माराई म्हणे. नको तो दुसरा दकाड. तर सर हा एसी एकच नंबर शे. तो टकल्यात आता या कंपनीना शे पण एकदम A1 क्वालिटी ना शे आणि याना एकदम खास खासियत सर. काय खासियत छे त्यांना मा. तर सर या एसी अशी एक खासियत छे की समजा तुम्ही जास्त थंडी वाजायला लागी तुम्ही गरम जरी आवाज काढा तर त्या एसी पर्यंत तो वेल्यूम जाणार शे आणि त्या वेल्यूम द्वारे तो गरम हवा फेका लागे जाईल. जर तुम्हाला परत थंडी पाहिजे होई त्याला कूल म्हणा तर लगेच कूल नाव हवा फेकायतो सर. त्यांना एक कंपनीने एकदम बेस्ट आणि एकदम A1 अशी क्वालिटी त्यांना ऍड करायची सर. पण हा एसी एकदम क्वालिटी शे या दोघीपेक्षा एकदम बेस्ट आहे सर. शिवाय स्टँडर्ड कंपनी नसे सर. हा का किंमत काय शे त्यांनी. तुम्हासाठी सर 29,999 रुपया फक्त. अरे तुला जिबले काय आडूक बिडूक शे का नाही. फक्त चावळच ना. 29,000 रुपये फक्त येतात का तुनासाठी. हा आमने 4 महिन्यानी कमायशी 4 महिन्यानी. तर सर पण एसी बी तशा क्वालिटीची सर. आपाव मी काय म्हणत गिस टाकाव छोटा विषय मस्त विषय 3 डोकास करता कितला मोठा एसी घेत छोटा घे टाकते नाही. कर रे बुक कर जराचा कमी जास्त कर टाकते ना मा. अहो सर अहो का भाजीपालाचे का कमी जास्त कराले पहिले तुम्हाला कमी करायचं सांगायचे. तुम्हाला जाऊ ना काय ऍड करणार होतं कमी जास्त कर टाकू आपण. हा तुनच पुरं कर तू. आटी इकडे काय वय जाय ना. मग सर पॅक करू का. तो का आमल्या हातात की जाणार पडे का. नाही सर म्हणजे पॅक करू म्हणजे तुम्हाला सांगितले ठीक आहे. त्यामुळे आम्हाला कंपनीला माणूस तुम्हाला घर जाईन फिट करी जाई सर. मग त्याला बी काय अलग देणार पडतील का. नाही सर त्याला काही अलग देणार नाही पडणार तुम्ही कारण की तो कंपनीना माणूस कंपनी गंज असते त्याला काही गरज नाही. तुम्हाला एसी 5 वाजेपर्यंत पोहोची जाईल सर. बर ठीक शे मग लवकर धार असा कॅश ऑन डिलिव्हरी करसूत बर का. नाही सर तुम्हाला 10-15 हजार रुपये ऍडव्हान्स जमा करणार पडतील त्याच्या एसी देणार नाही इथून. दे रे त्याला मडावर दे रे त्याला पैसा दे रे. हा दे तुला पैसा. तर भाऊचन आमना तागा एक नवीन एसी घेवाय तर तुम्हाला घेवाय ना का नाही आमने कमेंट वा सांगा. आणि भाऊचन जास्त बी पैसा काय लालूच चांगला नाही त्यापेक्षा अशी जीवले काहीतरी घी घेत जा. तर भाऊचन
उन्हाळा एकदम कडकशी एकदम जोरदार उन्हाळा असे भाऊसवान. तर तुम्ही अजूनपर्यंत एसी कूलर पंखा काही घ्याल नशी ते लवकरात लवकर घे टाका भाऊसवान. जीवनाळ करापेक्षा भाऊ लवकरात लवकर घे टाका. जास्त काही बारीकी करू नका भाऊसवान. लवकरात लवकर घे टाका आणि मस्तपैकी सुखने जीवन मिळवा. तर भाऊसवान आपला व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भाऊसवान पुढला बी व्हिडिओ अशाच धमाकेदार असे तर पुढला व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर भेटू भाऊसवान पुढला व्हिडिओ मध्ये. खानदेश. तर बस उन्हाळा एकदम कडकशी मस्तपैकी एसी कूलर पंखा काहीतरी घे टाका. हो बारीकी जास्त काय करू नका, कंजूशी करू नका या बाबतीत तर करू नका. कारण की आजारीचं पण ना काय बारीकी काहीच कामात पडावं नाही भाऊसवान. एकदम थंड हवा एकदम बेस्ट. भाऊसवान तुम्ही कुठून आपला व्हिडिओ पाहणार आहात आपले कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आम्ही अशा चांगला व्हिडिओ अजून बनवसूत. तर भाऊसवान तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करेल आयराने व्हिडिओले आता सबस्क्राईब करी घ्या कारण की अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल येतातच भाऊसवान. तर भाऊसवान भेटत पुढला व्हिडिओ. जय खानदेश.